नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने म्हटले की फिरण्याचं महिने म्हटलं जाते. कारण ह्या 3 महिन्यातच बऱ्यापैकी शाळा, कॉलेजेस यांच्या ट्रिप वगैरे निघतात आणि फॅमिली पण बऱ्यापैकी फिरायला जातात. असाच एका मला फॅमिलीचा फोन आला की तुमची गाडी पाहिजे वॅगनार आणि आपल्याला कोकणात जायचं आहे. कोकण म्हटलं की तुमचा भाऊ नाही म्हणत नाही, कारण भावाचं आवडतं ठिकाण आहे हो. मग काय काढली की भावानं वॅगनार निघाला कोकणात. कोकणात कुठं तर मालवणला. मग जात असताना दाजीपूर वगैरे क्रॉस केलं आणि जरा पुढे आले की तुम्हाला ही स्पॉट माहिती आहेच. मग इथं जरा मस्तपैकी नाश्ता केला आणि सरळ दुसरा स्टॉप घेतला तो म्हणजे आपल्या मालवणमध्ये. आता हा जो चाललो आहे रस्ता ते समोरचा बीच दिसतो सगळा मालवणचा बीच आहे आणि जरा पुढे तुम्ही गेला की तुम्हाला दिसणार ते म्हणजे आपला सर्वांचा आवडता किल्ला कोणता तर सिंधुदुर्ग किल्ला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता मग गाडी वगैरे एका साईडला लावली आणि आता काय टायमिंग होतं ते म्हणजे खाण्याचं, म्हणून पहिल्यांदा मासे खरेदी करूया म्हटलं. मग कोळंबी 2 किलो आणि मस्तपैकी सुरमई त्यांनी खरेदी केली फॅमिली. आपलं जेवण त्यांच्याकडेच असते हो आणि फॅमिली पण एक नंबर आहे, भाऊ स्वभावानं पण एक नंबर होती. मग आता आपलं खाणं झालं, मग आता राहणं. म्हणून मग क्षणभर विश्रांती होमस्टे तिथं गेलो. मग फॅमिलीने जेवण वगैरे केलं तर जेवण जबरदस्त केलं एक नंबर होतं. मग तिथनं सर आलो तारकर्ली बीचला, कारण इथं फॅमिली स्विमिंग करायला जाणार होते, एन्जॉय करायला. मग आपण म्हटलं तुम्ही जाऊन या, आपण त्यांचे कपडे वगैरे सांभाळलीत. म्हटलं तुम्ही एन्जॉय करून घ्या, कारण आपल्या इकडे येणं जाणं सारखं असतेच. मग फॅमिली वगैरे एन्जॉय करून आली. तो पण बाहेर होती, तो पण बघितली तर यात्रा होती. म्हणजे थोडा वेळ थांबलो आणि सर आलो रॉक गार्डनला. आता रॉक गार्डनला भरपूर गर्दी होती. मस्तपैकी आपला फोटो काढा म्हटलं. तो पण ह्या फॅमिलीकडे एन्जॉय चालू होतं की भाऊ बारक्यांच्या पाहण्या बसला आहे बघा, एन्जॉय चालू आहे. आणि मग आता पुढची रील उद्याच्या पार्टमध्ये. तर रील बघितल्याबद्दल थँक्यू.